हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये कुठला डाऊट असेल तर या नंबरला कॉल करा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड SRT MUN ही जाहिरात जी आलेली आहे, सकाळ या पेपरवर जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात जी आलेली आहे 27/2/2026 पेज नंबर 9 वर जाहिरात आलेली आहे. हे रजिस्ट्रारचं SRT युनिव्हर्सिटीचं हे परिपत्रक आहे. यामध्ये बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत. शासन निर्णय यामध्ये दिलेला आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, एलिजिबल कॅन्डिडेट, इन्व्हायटेड, रिक्वायरमेंट, पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर, जेवढे विषय आहेत हे सगळे विषय यामध्ये दिलेले आहेत. 11 फेब्रुवारी 2026 ला ही जाहिरात आलेली आहे. जाहिरात क्रमांक आहे आणि 24/3/2026 5 वाजेपर्यंत ऍप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. त्याचं नोटिफिकेशन या प्रकारे आहे आणि या जाहिराती अगोदर तुम्हाला मी थोडंसं विद्यापीठाचं दुसरं एक नोटिफिकेशन आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहिलं आपण आणि किती पोस्ट आहेत, काय काय आहे या जागी पूर्ण डिटेल कॅटेगरी वाईज, रिझर्वेशन वाईज, सब्जेक्ट विषय वाईज आणि स्पेशलायझेशन वाईज या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा, असिस्टंट प्रोफेसरच्या या जागा ज्या आहेत, शेवटची लास्ट डेट ऑफ ऑनलाईन सबमिटेड फॉर्म 17/3/2026 टिल 5:30 आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म विल बी अवेलेबल फॉर्म 2/3/2026 यानी की मार्च महिन्यापासून ते 2 मार्च पासून ते 26 मार्च पासून तुम्हाला हे अर्ज करायचा आहे. तुमच्याकडे वेळ आहे अजून. तुम्ही आवेदन पत्र करू शकता. पोस्ट असिस्टंट प्रोफेसर ॲज पर UGC नॉर्म्स आणि पे जे दिलेलं आहे 57,700 ते 1,82,400 ऍड विषयी पूर्ण इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार नाही. 17 पेज टोटल ही जाहिरात आहे, नोटिफिकेशन आहे. याचं सोप्या भाषेमध्ये विश्लेषण तुम्हाला इथे करण्याचा प्रयत्न मी करत आहे. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पण पाठवा, त्याचा फायदा होऊ शकतो. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील असिस्टंट प्रोफेसर भरती सुधारित जाहिरातीची महत्वाची माहिती खालीलप्रमाणे सरळ आणि सोप्या भाषेत दिलेली आहे. महत्वाच्या लिंक, सविस्तर माहिती जे आहे, सविस्तर जाहिरात जे आहे, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता आणि तिथे जाऊन सगळी माहिती घेऊ शकता. महत्वाच्या तारखा, ऑनलाईन अर्ज सुरू करण्याची तारीख आहे 2 मार्च 2026. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 मार्च 2026 संध्याकाळी 5:30 अर्जाची हार्ड कॉपी 3 प्रती जमा करण्याची शेवटची तारीख जी आहे 24 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तिथे जमा करायचं आहे. जुन्या उमेदवारासाठी अत्यंत महत्वाची सूचना, याचा अर्थ की या अगोदर जाहिरात आली होती आणि त्या जाहिरातीमध्ये जागा भरल्या गेल्या नव्हत्या आणि हे लक्षात ठेवा 60-20-20 जे सूत्र आहे त्या नियमाप्रमाणेच ही जाहिरात तुमच्या समोर आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पण जाहिरात आलेली आहे. ते मी माझ्या युट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. मी प्रतिदिन एक जाहिरात टाकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी तुम्ही हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये कुठले डाऊट असतील तर 100% कॉल करा. आणि इंजिनिअरिंगच्या असतील, सगळ्या आयुर्वेदिक सगळ्या जेवढ्या जाहिराती माझ्या समोर दिसतील ते मी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो. माझा उद्देश एकच आहे की तुम्ही त्यामुळे घर बसून आवेदन पत्र करू शकता, अर्ज करू शकता आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात. भरती प्रक्रियेतील विलंबामुळे आणि शासनाच्या नवीन नियमामुळे ही जाहिरात पुन्हा काढण्यात आलेली आहे. विद्यापीठाने स्पष्ट नमूद केलेलं आहे, ज्या उमेदवाराने आधीच्या जाहिरातीनुसार अर्ज केला होता त्यांना पुन्हा नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. नव्याने ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही आधी फी भरली असेल तर तुम्हाला पुन्हा फीस भरण्याची गरज नाही, परंतु अर्ज करायचा आहे. जर तुम्ही आता पुन्हा अर्ज केला नाही तर आधीचा अर्ज बाद ठरवला जाईल आणि विद्यापीठ त्याला जबाबदार राहणार नाही. ह्या दोन महत्वाच्या खूप सूचना महत्वाच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर अर्ज केलेला आहे त्यांना असं वाटू नये किंवा मी आता अर्ज केलेला आहे, सगळं झालेलं आहे, आता मी काहीच करणार नाही. परंतु हे लक्षात ठेवा, रिपीट अर्ज करायचे. हा, फीस भरायची नाहीये तुम्हाला, परंतु अर्ज करायचा आहे. पदे आणि विषय एकूण 10 पदेची भरती आहे. लाईफ सायन्स 3 पदे, झुलॉजी, बॉटनी आदी. नंतर 2 पदे जे आहेत केमिस्ट्रीचे आहेत. फिजिक्सचे 1 पद आहे.
नंतर मॅथमॅटिक्स सायन्स एक पद आहे, मुख्य काम एक पद आहे, लातूर येथे उपकेंद्र जे आहे त्या जागी एक पद आहे. त्यानंतर मॅनेजमेंट सायन्स एक पद आहे कॉमर्ससाठी. पात्रता आणि पगार, पात्रता संबंधित विषयात 55 गुण, पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे. सोबत नेट सेट उत्तीर्ण असावे किंवा पीएचडी 2009च्या नियमाप्रमाणे असावी. पगार 7व्या वेतनुसार आयोगानुसार तुम्हाला दिले जाईल. 10 लीव्ह तुम्हाला भेटतील. 57,700 ते 1,82,400 पेमेंट या बेसिक नुसार तुम्हाला दिलं जाईल. अर्ज शुल्क राखीव प्रवर्गासाठी उमेदवारासाठी 500 रुपये अर्ज आहे. ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. निवड प्रक्रिया 500 रुपये राखीव उमेदवारासाठी आहे, तर 1000 रुपये फीस जे आहे ओपनसाठी राहू शकते. नवीन निवड प्रक्रिया जी आहे 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार आहे. आणि जे नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामध्ये शासन निर्णयाचं पण प्रत आणि GR जोडलेला आहे. शासनाने आता प्राध्यापक भरतीची एक नवीन पद्धत पारदर्शकता आणलेली आहे, ज्यामुळे 100 गुणांची विभागणी खालीलप्रमाणे केली जाईल. शैक्षणिक आणि संशोधन गुण 60, शिकवण्याचे कौशल्य डेमो 20 आणि मुलाखत 20 या सगळ्या गोष्टी ऑन कॅमेरा होणार आहेत. तुमच्या हिंदी साहित्य दीप चॅनलवर भरतीसाठी तयारी करणार असाल तर शासनाच्या नवीन नियम 60-20-20 या निवडीबद्दल एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्यातून तुम्हाला ज्ञान भेटेल की तुमचा स्कोर किती येऊ शकतो आणि किती स्कोरसाठी तुम्ही क्वालिफाईड आहात. लक्षात ठेवा, हिंदी साहित्य दीप वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती टाकत असतं. तुम्ही यासोबत जोडून राहा. असेच व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. आणि कुठल्या जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या, मी कालच अमरावती जिल्ह्यासाठी एक अर्ज केलेला आहे. त्या जिल्ह्यासाठी जर तुम्ही असाल, त्या जिल्ह्यामधील जर तुम्ही असाल, त्या जिल्ह्याचं तुम्ही नाव देऊ शकता, कॉमेंट्समध्ये सांगू शकता. त्या जिल्ह्यासाठी मी जाहिरात जे आहे हुडकून आणि नवीन जाहिरात टाकण्याचा प्रयत्न मी करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पण पाठवा. खूप खूप आभार.